वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. तर मी ॲज अ प्रॉमिस तुम्हाला केलं होतं की मी रोज संध्याकाळी 7 वाजता व्लॉग टाकणार आहे. तर मी आज प्रॉपर सुरुवात केलेली आहे. यश मिळालंय आणि त्यासाठी मी खूप जास्त हॅप्पी आहे. काय बोल A few inches later. मला वाटतं ना, मोदी बोलला असेल, "भाई तू राजीनामा देऊन टाक, नाहीतर तुझ्याऐवजी मला राजीनामा द्यायला लागेल." फ्रेंड्स, जेन लोकांसोबत एक कॉन्टॅक्ट केलंय फ्रेंड्स म्हणून. ना न्यूज रिपोर्टरमध्ये काय सांगितलं आणि मी तुम्हाला खरं सांगते, न्यूज चॅनल नका बघू. जे पण तुम्हाला आजकालचे जेवढे पण अपडेट आहे ना, ते फक्त Instaवरच भेटणार. कारण हे न्यूज चॅनलवाले ना सगळे विकलेले लोकं आहेत. हे पैशासाठी काही करतात आणि मध्ये दाखवत होते, की सगळं लाठीचार्ज काय होत नाही, सगळ्यांना सुखरूप घेऊन चालले, सगळ्यांना सुखरूप. असं काही नाहीये. एवढं कुत्र्यांसारखं मारलेलं आहे पब्लिकला, लहान-लहान मुलींना, मुलांना इतकं घाणेरडं मारलंय, की मी तर ही पण रील बघितली, की काठीला ना खिळे लावले होते. लिटरली खिळे आणि त्या माणसाच्या कुठे-कुठे इथं पूर्ण भरलेला होता खिळ्यांनी. म्हणजे असं लिटरली आतंकवादी असल्यासारखं ह्या लोकांनी ट्रीट केलं आणि आता शेवटी राजीनामा द्यावा लागला. सगळ्यांमध्ये नसेल आणि ना हे जे झालंय ना, ते हिस्ट्री चेंज करण्याचं झालंय. ऑब्व्हियसली हिस्ट्री चेंज करणं झालंय, की स्ट्राईकमुळे एवढं सगळं झाल्यामुळे, उपोषणमुळे ह्या लोकांना शेवटी झुकावं लागलं. शेवटी किती काही बोललं तरी जनताचं सगळ्यांना ऐकावं लागलं. पण ना, मला जायचं होतं यार उद्या. मला राज ठाकरे साहेबांनी जे ठेवलं होतं दादर प्रोटेस्टसाठी, मला त्यासाठी खरंच जायचं होतं आणि आता मला वाटतं हे कॅन्सल झालं असेल. आता मी काय करू मला समजत नाही. म्हणजे हे सगळं झाल्यामुळे आता हे कॅन्सल झालं असेल ना? ठीक आहे, बघूया आपण.